जम्मू काश्मीर विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। कलम 370 पुन्हा आणण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर त्याला विरोध करण्यात आलेला आहे। अभियंता रशीद यांचे भाऊ आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले। त्यांनी सभागृहात पीडीपीच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। भाजप आमदारांनी सत्ताधाऱ्यांच्या ठरावाला विरोध केलाय। त्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये कलम 370 पुन्हा आणण्याचा ठराव मंजूर झाला आणि याच ठरावाला भाजप आमदारांनी विरोध केलेला आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी आज जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, कलम 370 पुन्हा आणण्याचा ठराव जो आहे तो जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये मंजूर झाला आणि त्याच्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी हा गोंधळ झाला, काय अधिकची माहिती आहे? आज शेवटचे आता दिवस आहेत विधानसभाला घेऊन जम्मू काश्मीरमध्ये, आणि तिथेही आजही गोंधळ, तिथे आजही हंगामा झाला आहे असं दिसून आलं आहे। 2 दिवसापूर्वी ज्या प्रकाराने ठराव पार पडलेला 370 ला घेऊन त्याचा विरोध करताना भाजप। नक्कीच उर्वशी, तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एकनाथ शिंदे बोलतायत।